नमस्कार, मी दीपाली शिंदे तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे. आज आपण बघणार आहोत मस्त असे व्हेज कोबी मोमोज. एकदम जबरदस्त टेस्टी आणि हॉटेलसारखे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. मी इथे मी येथे घेतलेले आहे बघा कोबीचे जे वरचे असेच डायरेक्ट पूर्ण साल असते ती आणि त्याचे अशा प्रकारे हे काढून घ्यायचं आहे बघा. सर्व याचे मी ते जाड जे देठ असतं ते काढून घेतलेलं आहे. येथे गरम पाणी होण्यासाठी ठेवलेलं आहे. एकदम कडक पाणी झालेलं आहे बघा. आणि आपण जे कोबी काढून घेतलेले आहे ते सर्व यामध्ये अशा प्रकारे टाकायचे आहे आणि छान अशी 5 ते 10 मिनिट उकळवून घ्यायचे आहे. कमीत कमी 5 ते 10 मिनिट घ्यायचे आहे. छान अशी मऊसर पडली जातील अशा प्रकारे शिजवून घ्यायचे आहे बघा. परफेक्ट. खालच्या साईडनी करून घ्यायचं आहे जेणेकरून सर्व बाजू या व्यवस्थित शिजल्या जातील त्याच्या. खूप टेस्टी असे हे मोमोज बनले जातात बघा. एकदम मस्त. आपण अनेक प्रकारचे मोमोज बघतो पण हे एकदम मस्त आणि वेगळे युनिक असे मोमोज आहेत. आता आपण इथे ठेवलेला आहे बघा एक पॅन. त्यामध्ये तेल घातलेलं आहे. मस्त असं आपण इथे आता बारीक बारीक चिरून असं हे भाज्या घेतलेल्या आहेत बघा. कोबी, ढोबळी मिरच, गाजर आणि कांदा. तुम्हाला आवडेल त्या प्रमाणात घ्यायचं आहे बघा. तुम्हाला कशा प्रमाणात आवडतात तशा. सर्व अशा मस्त छान परतवून घ्यायच्या आहेत. खूप अशा टेस्टी लागतात बघा हे. आता त्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ. सोया सॉस आपण इथे वापरणार आहोत बघा. त्याने एकदम मस्त अशी आणि खूप छान टेस्ट लागते त्याची. पुन्हा एकदा छान असं मस्त वाफळून घ्यायचं आहे. आणि अशाच प्रकारे आपलं हे सारण तयार आहे बघा. येथे मी हे कोबी जे आपण उकडवून घेतलेले होते ते घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आता एक एक चमचा असं सारण आपण येथे घालायचं आहे. आणि अशा प्रकारे साईडनी पॅक करून घ्यायचं आहे. मस्त छान असा आकार देऊन घ्यायचा आहे बघा त्याला. आणि दाबून घ्यायचं आहे मस्त अशा प्रकारे छान. किंवा तुमच्याकडे जर टूथपिन असेल तर तुम्ही त्यानेही येथे त्याला पॅक करू शकता. आणि अशाच प्रकारे मस्त असे सर्व मोमोज आपण इथे तयार करून घ्यायचे आहेत. छान असे पॅक करून घ्यायचे आहे बघा जेणेकरून ते नंतर निसटले जाणार नाहीत. परफेक्ट. आपण जे हे उकडून घेतो त्यामुळे त्याचा आकारही ते व्यवस्थित अशा प्रकारे प्रेस होऊन लगेच दबले जातात आणि छान बसतात. अशाच प्रकारे आपण इथे सर्व मोमोज तयार करून घेतलेले आहेत बघा मस्त. आता पुन्हा इथे एकदा कढई ठेवायची आहे. त्यात तेल घालायचं आहे आणि अशा प्रकारे सर्व मोमोज यामध्ये ठेवून घ्यायचे आहेत. आणि अशा छान छान रेसिपीसाठी दीपाली शिंदे ब्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका. आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा नक्की. आणि व्हिडिओ पूर्ण बघत जावा. अशा प्रकारे आपण छान असे मोमोज हे परतवून घेणार आहोत बघा. परफेक्ट असे आपले एकदम मोमोज झालेले आहेत. छान असे परतवून घ्यायचे आहेत मस्त. आणि अशाच प्रकारे आपले एकदम टेस्टी असे मोमोज तयार आहेत. थँक्यू.